कसं कसं येतोस बघ, कसं येईल ते गेट मधना. एकटंच कुठे आलास तू, दुसरं कुठे बरोबर बघ. नाही येऊच, अडकतय ते. आरावंती ती आता ती द्यायची ना कोणा चाललंस ती. धर. कुठून आणलंस? कुठून आणलंस ते? शी चावू नको ते, चाव नको, चल नको ते. शी गोल्डन चल नको आता. येडी बाबली. गोल्डनच सगळं आता. काय आहे गोल्डन ते माहिती आहे तुला? हळद हळद. काय हळद? जे तुझ्या चिकन मध्ये टाकतो ती. म्हणत होय काय? हा बाबली तू काय काढलंस त्याच्यातलं सांग. चंप्यान ते काढलं. चंप्यात हुशार आमचा. ही सगळी इथली हळद आहे, इथे लावलेली होती. ही सगळी हळद मिळाली. ते करंदे आहेत. चुरून हे चुरण आहे, चुरून चुरून राही. आणि ते ह्या नाही मिळत काय, ते काय होते ते करंदे आणि हा होते काय ते कणगी. कणगी नाही मिळत. पाणी आता थंय पाणी पिऊ गेलेलं असतं मग. आणि इकडे हे आहे काय ते तिरफळ आहेत. गेलं हे काढायला गेलो, ह्यावेळी चांगली भेटली. गोल्डन शीट तुम्ही काय म्हणता? गोल्डन शीट आमच्या काय म्हणते हे बघा. गोल्डनचे निशाण नाही उचलायचं राहते, ते निशाण भारी ठेवलेले रे. म्हणजे हो माझं नारळ असं काहीतरी त्याचं. गोल्डनची 2 पावलं दाखवते म्हणजे मला. हे एक, हे 2 आणि हे इकडे घसरून ठेवलेलं आहे. आणि काय शोधतोस तिकडे? तुझं नारळ आहे हो, पाय देऊन ठेवलं असतं. तुझे नलेले. बरं वाटलंय? पाणी पिलंस? बरं वाटलं बाबू? तर सुडीनं सकाळी उलटी केलं, पण आता आहे ती तशी बरी. कालपेक्षा तरी जरा वाटते बरी. आणि इकडे आल्यावर कसं ती जरा विसरून गेली आपलं काय झालेलं ते. होय ना बाबू? सकाळी सगळी जण उठले 6 वाजता. गोल्डन पण आणि सुटी पण. ए काय बघतोस गोल्डू? बघ तर येणार तू काय बघू बस बाहेर जाऊन. कोण आहे तिकडे? ए गोल्डन ते काजू आहेत. गोल्डन आत्ता झोपलाय शांतपणे. आणि आता किती माहिती आहे 10:30 वाजतात फक्त. आणि आता तो झोपलाय कारण की सकाळी 6 वाजता उठलाय. तो 6 वाजता उठला आणि यांच्याबरोबर ते कुठेतरी जायचं होतं त्याच्याबरोबर गेलो. पण तो पुढेपर्यंत नाही गेला, परत रिटर्न आले एकटाच. मग मी गेले अर्ध्या वाटेवर त्याला आणायला आणि मग तो आला घरी. त्याच्यामुळे 6 वाजल्यापासून तो जागा आहे. त्याच्यामुळे आता त्याला झोप लागलेली आणि आता मी बोलते म्हणून तो उठलाय. तर स्वीटीचं आहे बरं आता, पण तिला औषध होतं द्यायचं. लिक्विड टाईपमध्येच आहे ते, तर ते तिला दिलं आहे. बघूया आता, म्हणजे आता ती झोपून आहे तिकडे. तर आत्ताच आम्ही गावावरून आलो आहे आणि स्वीटी मॅडम आमची बघा कशी, बघा कच्ची कळते तू. येऊ माझी बाई बरी झाली. स्वीटी आता बरी झालेली आहे. आणि बघा कशी बोलतीये ती बाबू. हां प्रेम, माझ्या बाबूचं प्रेम. गोल्डन झोपलाय कारण की आता तिकडे जमून आली आहे ती. आणि गावावरून आल्यावरती यांचं असं असतं, झोपा काढायच्या, फक्त झोपायचं, दिवसभर झोपायचं ना बाबू. बाबूचं फूड होतं. तर तिला थोडं मागाशी खाल्लं नाही, आता परत खाल्लं नाही. तर आता तिचं बरं आहे. औषधं दिल्यामुळे ती बरी झाली आहे. नाही तर आम्हाला त्याची काळजीच होती आता काय होतं याचं. आणि
पण नाही, मॅडम आता बरी झाली आहे आणि तिकडे पण ती होती म्हणजे व्यवस्थित होती, काय तिचा काय प्रॉब्लेम नव्हता. आणि गोल्डनचं तुम्हाला दाखवते मी कसं झोपतो ते. हे काय गरज आहे का, घरात काही जागा नाही आहे का मला सांगा. पण हीच त्याची जागा झोपायची. आता घरात म्हणजे जागा नसल्यासारखी झोपणार आहे, हे एवढंच आहे. त्यात कशा ते पाय टाकणार आणि काय. आणि ह्याला किती वेळा ओरडलं, सांगितलं त्याला तिथे झोपू नको तरी अजिबात ऐकणार नाही. म्हणजे आपलं तेच खरं करायचं असतं. आणि आता हा पूर्ण दिवसभर झोपून असणार आहे. आता इथे झोपेल. आता ही सुरुवातीला इथे झोपतो तो, नंतर मग जरा तिकडे पुढे जाईल, हॉलमध्ये झोपेल, काही असं त्याचं चालू असतं. हॉलमध्ये मग झोपायचं असलं तर दरवाजाकडेच झोपणार, मेन दरवाजाकडे. आता बघा परतून झोपलं आहे. काय तुझे व्हिडिओ नाही बनवायचे म्हणून सांगतोय, जरा थांब मी झोपतो आणि मग दाखवतो बघ. मग हवे तेवढे व्हिडिओ बनव म्हणून मला सांगेल तो. आणि मॅडम बघा आमची आता खायला इथे बसली आहे. तर चला आता हा व्हिडिओ आम्ही इथे सेंड करतो आहे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. भाऊ बाय कर. भाऊ म्हणते मी खाती आहे. चला बाय.